आमदार भास्कर जाधव आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. या अधिवेशनाकडे नेमकं तुम्ही कशा पद्धतीनं पाहता? कारण विरोधी पक्ष नेता अजूनही देण्यात आलेला नाही आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या हातात असतं, खरं तर त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या मागे अशा पद्धतीनं लपू नये, नाटकं करू नये. पृथ्वीराज बाबांचे बोल ते माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे बोल हे अनुभवाचे बोल आहेत, खरे बोल आहेत की शेवटी कोणतरी कोणाच्या तरी आडून हा विरोधी पक्षनेते पदाचा विषय टाळतोय, ही वस्तुस्थिती आता लपून राहिलेली नाही. पण याचं कुठेतरी शल्य आहे की या अधिवेशनात देखील विरोधी पक्ष नेतेपद नाही आहे, वरच्या सभागृहातही खालच्या सभागृहातही. की दिल्लीसारख्या राज्यामध्ये 70 आमदार होते, तिथं 10% आमदार भाजपाचे नव्हते, फक्त 3च आमदार होते, म्हणजे 50% सुद्धा नव्हते. तिथं तुम्ही विरोधी पक्ष नेतेपद घेताना तुम्हाला संख्याबळ आठवलं नाही आणि देताना मात्र तुम्हाला संख्याबळ आठवतं. याचा अर्थ की या लोकांचा लोकशाहीवर किती विश्वास आहे आणि मिळेल ते लाटायचं, परंतु द्यायचं काय नाही, ही प्रवृत्ती दिसून येते. प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात, या विधानाकडे कसं पाहता तुम्ही? असं आहे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. एकनाथ शिंदेनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं की अजितदादांनी व्हावं का देवेंद्र फडणवीसांनी तर व्हावं, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. हे स्टिंग ऑपरेशनमुळे बऱ्याचशा घडामोडी देशपातळीवर देखील घडतील. 19 डिसेंबर नंतर पंतप्रधानही बदलू शकतात असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात. पृथ्वीराज बाबा बोलले ते बरेच वर्ष रत्न आपल्या आपल्या दिल्लीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ते असे उथळ वक्तव्य करणारे नाहीत. त्यामुळं त्यांचं बोलणं हे अत्यंत गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे. बघूया, आज तारीख 14 आहे, 19 तारखेला फक्त 5 दिवस शिल्लक आहे. 5 दिवसानंतर हा बदल घडावा अशी वाट बघूया. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.